अरे व्यवस्थित लावते. वेळ लागला चालतंय पण काही कमी राहायला नको. काय शिवजयंतीची तयारी का? हा, शिवजयंती आहे ना उद्या, त्यामुळे उत्सवाची तयारी करतोय. कशी शिवजयंती धूमधडाक्यात साजरी व्हायला हवी. हा, व्यवस्थित लावते. हो, शिवचरित्र वाचायचं, शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करायचे. हे असं डीजे वगैरे लावून जयंती साजरी करायची काय गरज आहे? शांततेत करा ना साजरी. बळीराम महाराजांची जयंती आम्ही शांततेतच साजरी केली होती मागच्या महिन्यात. कोण बळीराम महाराज? कोण बळीराम महाराज? असाच प्रश्न जर येणाऱ्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचारला तर कोण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून? अहो, शिवचरित्र प्रत्येक मराठी माणसाने वाचलेलंच असते आणि प्रत्येक मराठी माणूस आपापल्या परीने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करतच असतो. परंतु ज्यांना मुळात वाचनाची आवडच नाही किंवा जे वाचतच नाहीत, म्हणजे येणारी पिढीच पकडा ना, त्यांच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवायचे असतील तर मग पोहोचवणार कसे? कुठल्या ना कुठल्या पद्धतीने महाराज त्यांच्यापर्यंत पोहोचवावे लागतीलच की आपल्याला. हो, पण हे असं डीजे लावून पोहोचवणार का तुम्ही महाराजांना लोकांपर्यंत? अहो, डीजे हे फक्त माध्यम झालं. हे बघून ज्यांना महाराजांबद्दल अगदीच काही माहिती नाहीये त्यांच्या मनात एक क्युरिओसिटी तर निर्माण होईल. बाबा रे, एवढी भव्य मिरवणूक नेमकी कुणाची साजरी केल्या जात आहे? त्या निमित्ताने ते महाराजांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. अहो, पण त्यासाठी एवढा खर्च कशाला उगाच? खर्च? हो, आज आपण जो श्वास घेतोय ना, तो प्रत्येक श्वास महाराजांचा ऋणी आहे. तुमचं, आमचं, प्रत्येक मराठी माणसाचं अस्तित्वच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. आणि तुम्ही खर्चाचं घेऊन बसलाय. अहो, आपण आपल्या लेकराचा वाढदिवस सुद्धा मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतो. मग अखंड महाराष्ट्राचं दैवत असलेल्या माझ्या राजाची, ज्या राजामुळे प्रत्येक मराठी माणूस अभिमानाने, स्वाभिमानाने, ताठ मानेने जगतोय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर वाजत गाजतच साजरी केली पाहिजे ना. अहो, पण काही लोकांना डीजेचा किती त्रास होतो आणि विभत्स गाणे लावून नाचतात लोक. नाही, तुमचं बरोबर आहे. काही तरुण उत्साही कार्यकर्ते असतात तसे, जे डीजेचा आवाज प्रमाणाबाहेर वाढवतात, चित्रविचित्र गाण्यांवरती डान्स करतात. कारण प्रत्येकाला वाटतं की महाराजांची जयंती अगदी धूमधडाक्यात साजरी करावी. तरुण सळसळ तरंगतंय आणि महाराज म्हणजे प्रत्येकाच्या काळजाचा विषय. त्या उत्साहाच्या भरात काही चुका त्यांच्याकडून होत असतील. त्या चुका त्यांच्या लक्षात आणून देण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतच असतो. परंतु थोडी मॅच्युरिटी त्यांनाही येऊ द्यावी लागेल आपल्याला. तोपर्यंत तुम्ही त्यांना सांभाळून घ्या आणि आम्ही त्यांना सांभाळून घेतो, नाही का? आणि ज्या राजाने सामान्य जनतेच्या हितासाठी स्वतःचं अख्खं आयुष्य वेचलं, त्यांची जयंती डीजे लावून धूमधडाक्यात साजरी करत असताना जर कुणाला त्रास होत असेल तर त्यांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.